देवेंद्र फडणवीस बोलतात। माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला। आता तुम्हाला बिल येत आहे, पण ज्याच्याकडे बिल आलं असेल त्याला माहिती आहे त्या बिलात लिहिलं असतं भरावयाचे पैसे 18,000 रुपये, सरकारने भरलेले पैसे 18,000 रुपये आणि शेतकऱ्याला भरायचे पैसे 0,0,0,0 एकही पैसा शेतकऱ्याला भरायचा नाही। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला। एवढंच नाही, दुसरा निर्णय आपण केला, शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली पाहिजे। आपण अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री, म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राबायचं, हाडाचं काढं करायचं, रक्ताचं पाणी करायचं आणि त्या ठिकाणी शेतमाल पिकवण्याकरता रात्रीचा दिवस करायचा। आम्ही निर्णय केला दिवसा शेतकऱ्याला 12 तास वीज मिळाली पाहिजे। देशातली पहिली शेतीची वीज वितरण कंपनी ही महाराष्ट्रामध्ये काढली। आता आमच्या शेतकऱ्यांकरता वेगळी वीज कंपनी आहे, ज्या कंपनीतनं शेतकऱ्यांना वीज देतोय आणि 12,000 मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट हे आपण सुरू केले। आता पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तास वीज ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। रात्री कुठल्याही शेतकऱ्याला शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि जी वीज 8 रुपयाला सरकारला पडायची केवळ 3 रुपयात आता सरकारला पडते, म्हणजे सरकारची 5 रुपये प्रति युनिटची बचत, 10,000 कोटी रुपयाची बचत आता आपण सुरू केली। आणि आता त्याच्या पुढे उद्या सोलापूरला मी लॉन्च करतोय की ज्या योजनेमध्ये आमच्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत, या सगळ्याच्या सगळ्या उपसा सिंचन योजना आता मी सोलरवर नेतोय, त्याचा उद्या शुभारंभ करतोय। आता उपसा सिंचन योजनांना लागणारी वीज ही पण सोलारच्या माध्यमातून येणार, त्यामुळे शेतकऱ्यांवरही बोजा नाही आणि सरकारवरही बोजा नाही, अशा प्रकारचं काम आपण केलं। आणि तिसरी गोष्ट काय, याच्या पुढे तुम्ही कनेक्शन मागितलं, कोणीही पंप मागितला, लाईनीत उभं राहण्याची आवश्यकता नाही। आम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आणलेली आहे।